हॅलो फ्रेंड्स. तर आपल्याला माहिती आहे एम-पी-एस-सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय. तर त्यासाठी काय आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात. त्यातले काही डॉक्युमेंट्स आपण पाहून घेऊ की कोणते इसेन्शियल आहेत, बरोबर? तर सगळ्यात पहिले आपल्याला लागतं कॉन्टॅक्ट डिटेल्स लागतात, की मोबाईल नंबर, ईमेल आयडी ते पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतर पाहिजे आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड वगैरे जर असेल तरी चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे या गोष्टीसुद्धा चालतात. फोटोग्राफ पाहिजेत. फोटो आणि सिग्नेचर तुमची जे-पी-जी किंवा जे-पी-ईजी फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. ते पण त्यांनी सांगितलेल्या स्पेसिफिकेशन्समध्ये, की एवढी साइज, एवढं पिक्सेल त्यामध्येच पाहिजे. आणि चौथं म्हणजे तुमचे अकॅडमिक रेकॉर्ड्स, एच-एस-सी, एस-एस-सी, मार्कशीट आणि त्याबरोबर डिग्रीचे सर्टिफिकेट जे असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडले त्याचे सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला, बरोबर? त्याच्यानंतर रिझर्व्हेशन कॅटेगरीसाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट पाहिजेत? जर एस-सी-एस-टी कॅटेगरी असेल, तर एस-सीसाठी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, एस-टीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. आणि त्याच्यानंतर व्ही-जे-डी-टी, एन-टी-बी, एन-टी-बी-सी-डी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी पाहिजे. आणि ओ-बी-सी आणि एस-बी-सीसाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि व्हॅलिडिटी हे 3 डॉक्युमेंट पाहिजे. बरोबर? त्याच्यानंतर ओ-बी-सीसाठी कोणते-कोणते पाहिजेत म्हणलं आपण म्हटलं? कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी पाहिजेत आणि हे तिन्ही डॉक्युमेंट 3च्या तिन्ही पाहिजेत आणि ओ-बी-सी आणि एस-बी-सी या दोघांसाठी पाहिजे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमी ई-डब्ल्यू-एससाठी कोणते-कोणते पाहिजेत? त्यांनी त्यांचे इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट जे आहे जे ठराविक काळापुरतं जे असतं, तर त्या काळापुरतं जे अवेलेबल आहे व्हॅलिड असलेलं तुम्हाला सबमिट करायचं. त्याच्यानंतर ॲडिशनल काही डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये समजा पर्सन विथ डिसेबिलिटी असेल, डिफेन्स कॅटेगरीमध्ये असेल किंवा ऑर्फन कॅन्डिडेट्समध्ये असेल. तर ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अप्लाय करणार असाल, तर ह्यासाठी जे लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर कॅब प्रोसेसमध्ये तुम्हाला काय-काय पाहिजे? डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे ऑफिशियल नागरिक आहात, त्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पेरेंट डोमिसाईल या 4 पैकी कोणतंही एक सर्टिफिकेट सबमिट करू शकता. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जनरल कॅन्डिडेट्सनी जर कोणत्या स्पेसिफिक स्कीममध्ये जर अप्लाय करत असाल, त्याच्या थ्रू करत असाल, तर त्यांना इन्कम सर्टिफिकेट देणं मॅन्डेटरी आहे. आणि जसं आपण म्हटलं तसं ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे आणि एन-टी या कॅटेगरीजसाठी नॉन क्रिमिलियर देणं कंपल्सरी आहे. तर पुन्हा एकदा पाहूयात. काय-काय पाहिजे आपल्याला? फोटो आणि सिग्नेचर. त्याची डिजिटल कॉपी पाहिजे ॲज पर स्पेसिफिकेशन. अकॅडमिक डॉक्युमेंट्स पाहिजेत. एस-एस-सी मार्कशीट, एच-एस-सी मार्कशीट आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट्स. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट पाहिजे. कोणत्या-कोणत्या याला पाहिजे आपल्याला? एस-सीला पाहिजे, एस-टीला पाहिजे. त्याच्यानंतर व्ही-जे, एन-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी यांच्यासाठी. त्याच्यानंतर ॲडिशनल प्रूफ्स कोणते-कोणते होते? जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर ॲप्लिकेबल असेल त्यांच्यासाठी, ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी पी-डब्ल्यू-डी, डिफेन्स आणि ऑर्फन यांच्यासाठी जे आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स द्यायचे आणि डोमिसाईल प्रूफ. महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला कॅप एलिजिबिलिटीसाठी. चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये कंटिन्यूअस तुम्हाला फिजिकल कॉपीज सुद्धा बरोबर असल्या पाहिजे. चालेल. तर हे होते आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स. तर एम-के-ट्रिपल-एस सिसॉनी एम-बी-ए-सी-ईटीसाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि ह्या फॉर्म्सबद्दल किंवा कोणते-कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याच्याबद्दल जरी तुम्हाला काही अडचण असेल, तर कमेंट बॉक्समध्ये करा. आपण त्याच्यावर उत्तर देऊ. थँक यू.